आज दिनांक 22 जानेवारी 2026 गुरुवार असून हिंदू पंचांगानुसार माघ शुक्ल पक्ष चतुर्थी आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खात्यात थेट 4,000 रुपये. महापालिका निवडणुकीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा करण्यात आले. आता तोच फॉर्म्युला जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत वापरला जाणार असल्याचे समजते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येणार असल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये मिळणार आहेत. तसेच 23 जानेवारीपर्यंत पीएम किसानचे 2,000 रुपये मिळणार असल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनो, हॉल तिकीट डाउनलोड केलं का? hsscboard.in वर जा. यानंतर लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये SSSC पर्याय निवडा. लॉग इन फॉर इन्स्टिट्यूट येईल. तिथे शाळांनी लॉग इन करायचे आहे. साइन इन हिअरवर क्लिक करा. तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून सबमिट करा. रोल नंबर टाकून SSSC हॉल तिकीट डाउनलोड करा. अंतराळातील सुपरवुमन सुनीता यांची निवृत्ती. भारतीय वंशाची रणरागिणी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आता नासामधून निवृत्ती घेतली आहे. तब्बल 27 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली. नासाने मंगळवारी याबाबत अधिकृत घोषणा करत सांगितले की सुनीता यांची निवृत्ती ही 27 डिसेंबर 2025 पासूनच लागू झाली आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. सोन्याचा भाव पहिल्यांदाच 1,50,000 रुपयांच्या पुढे गेला, तर चांदी 2 दिवसात 30,400 रुपये वाढली. अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत जोरदार मागणी असल्याने सोन्याच्या किमती पहिल्यांदाच 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या असून कॉमेडियन झाकीर खानचा मोठा निर्णय. कॉमेडियन झाकीर खानने मोठा निर्णय घेत चाहत्यांना झटका दिला आहे. पुढील 3 ते 5 वर्षे म्हणजेच 2028-29 किंवा 2030 पर्यंत ते स्टेज शोमधून विश्रांती घेणार असल्याचे त्याने सांगितले. हैदराबादमधील एका शो दरम्यान त्यांनी याची घोषणा केली. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. अटल पेन्शन योजना 2031 पर्यंत वाढवली. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अटल पेन्शन योजना 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली. याचा थेट फायदा अशा कामगारांना होईल ज्यांच्याकडे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वयाच्या 60व्या वर्षानंतर 1,000 ते 5,000 रुपयांची गॅरंटीड मासिक पेन्शन मिळते. इंदोर, मध्य प्रदेश येथील भागीरथपुरा येथे दूषित पाण्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. हेमंत गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिनेता विकी कौशलची धुरंधर 2 चित्रपटात ग्रँड एंट्री होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात त्याचा एक मोठा कॅमिओ असणार आहे, असे वृत्त आहे. तो उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटातील मेजर विहान शेरगिलची भूमिका साकारेल. त्याने गेल्या वर्षी त्याच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण केले. भारतीय शेअर बाजारात सलग घसरण सुरू आहे. गेल्या 2 दिवसात मार्केट जवळपास 1300 अंशांनी खाली आला असून मोठा झटका गुंतवणूकदारांना बसला आहे. सेन्सेक्समध्ये आज 270 अंशांनी घसरण झाली असून 81,900 अंशांवर बंद झाला आहे. तर निफ्टीही 2 दिवसात 428 अंशांनी खाली आला असून 25,157 अंशांवर बंद झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 12 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होणार का भारत? अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला गाझा संदर्भातील बोर्ड ऑफ पीसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण धाडले आहे. मात्र यामध्ये सामील होणे भारतासाठी धोकादायक ठरेल, असे मत अनेक तज्ज्ञांनी आणि डिप्लोमॅट्सनी व्यक्त केले आहे. मुंबईचा महापौर कोण होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचाच महापौर होईल. मुंबईत आयोजित विजयोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेत आपला विजय झाल्याने आता मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल. देशाला पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट. पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हावडा आणि गुवाहाटी म्हणजेच कामाख्या दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मालदा टाउन स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख कोटींचे करार. राज्यात 15 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने पहिल्याच दिवशी 14.51 लाख कोटी रुपयांचे विक्रमी 19 सामंजस्य करार केले आहेत. दीपिंदर गोयल यांनी झोमॅटोच्या पॅरेंट कंपनी इटर्नलच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. अब्जावधीश दीपिंदर गोयल यांनी झोमॅटो आणि ब्लिंकिटच्या पॅरेंट कंपनी असलेल्या इटर्नलच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात गोयल म्हणाले की अल्बिंदर धिंडसा हे समूहाचे नवे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील.
सैनिकांशिवाय ग्रीनलँड प्राप्त करणार ट्रम्प. ग्रीनलँड आमचे आहे ते आम्हाला द्या, सर्वांच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस येथे बोलताना पुन्हा स्पष्ट केले. ग्रीनलँड प्राप्त करण्यासाठी मला सैनिकांची गरज नाही, आम्ही सैन्य शक्तीचा वापरही करणार नाही. शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. शिक्षक भरतीच्या पवित्र प्रक्रियेत केले 4 मोठे बदल. राज्य सरकारने शिक्षक पदभरती पारदर्शक करण्यासाठी पवित्र पोर्टलच्या नियमात 4 महत्त्वाचे बदल केले आहेत. आता परीक्षेतील गुण केवळ एकदाच निवडीसाठी ग्राह्य धरले जातील आणि उमेदवारांना 50 प्राधान्यक्रम निवडता येतील. उमेदवाराच्या वयाची गणना अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार होईल. तसेच इंग्रजी किंवा विज्ञान विषयातील पदवीधर उमेदवारांनाही सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक पदांसाठी पात्र मानले जाईल. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. ई-KYC बद्दल अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-KYC मधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचे पैसे मिळण्यास विलंब होतोय. यावर मार्ग काढत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे ई-KYC चुकले आहे त्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. मंत्री अदिती तटकरेंनी ट्विट करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्याचे सांगितले. पडताळणीनंतर पात्र महिलांना योजनेचे पैसे मिळतील. महाराष्ट्रात थंडीचा कडाका ओसरणार. तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार. महाराष्ट्रातील कडाक्याची थंडी आता कमी होणार असून आगामी 24 तासांनंतर किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड वारे रोखले जाण्याने राज्यात उबदारपणा वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान 33 ते 35 अंशांपर्यंत पोहोचले आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. तब्बल 44 तास पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबईत मेट्रो 7A प्रकल्पासाठी अपर वैतरणा जलवाहिनीचा वळवलेला काही भाग पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. हे काम मंगळवार ते गुरुवार 44 तास सुरू राहील. त्यामुळे 20 जानेवारी ते 22 जानेवारी सकाळी 5 वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडूप, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूर मार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ICC बोर्डाने मतदान करून निर्णय घेतला आहे की बांगलादेशने T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात येण्यास नकार दिला तर त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते. ICCने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सांगितले आहे की बांगलादेश भारतात आला नाही तर त्यांच्या जागी कदाचित स्कॉटलंडला संधी दिली जाऊ शकते. याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी BCBला 1 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. युरोपियन युनियन भारत यांच्यात होणार सर्वात मोठा करार. दावोस येथे झालेल्या जागतिक व्यापार परिषदेत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी भारतासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात लवकरच एक मुक्त व्यापार करार होईल. ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्ती. ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय सायनाने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेना. भंडारा येथील महिलांनी रोखला मुंबई-कोलकाता महामार्ग. भंडारा जिल्ह्यातील महिला 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र अजूनही खात्यात पैसे न आल्याने या महिला थेट रस्त्यावर उतरल्या. यावेळी त्यांनी निदर्शने करत काही वेळ मुंबई-कोलकाता महामार्ग रोखला. पण पोलिसांनी महामार्ग रोखणाऱ्या महिलांना काही वेळात बाहेर काढले. महिलांकडून नक्की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सरकारला सातत्याने विचारला जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO लवकरच UPIद्वारे PF रक्कम काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 8 कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी PF खाते UPI व आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्हा गुजरातमध्ये विलीन झालं का? महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शासकीय फलक आणि नोटिसा गुजराती भाषेत लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. जमीन, रस्ते आणि पोलीस यंत्रणा महाराष्ट्राची असताना प्रशासनाकडून गुजराती फलक लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. EVM मशीन हॅक होत आहे असा आरोप करत महाराष्ट्रातील अनेक विरोधकांनी आंदोलने केली होती. आता कर्नाटक सरकारने EVM बाबत मोठा निर्णय घेतला आहे. बेंगळुरू महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सिद्धरामय्या सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
मराठी चित्रपट बाप्प्याची PIFF 2026 मध्ये निवड. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये मराठी चित्रपट बाप्प्याची मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात अधिकृत निवड झाली आहे. ही निवड म्हणजे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याची संधी आहे. रोजगार वाढणार, फडणवीसांची ग्वाही. सीएम देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींच्या गुंतवणुकींचे 19 सामंजस्य करार केले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की आम्ही विविध कंपन्यांसोबत हे करार केले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होतील. लाडक्या बहीण योजना, रात्रीच झाली घोषणा. माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत eKYC करण्याची मुदत देण्यात आली होती. काही कारणास्तव eKYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली. म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी माहिती दिली. पडताळणीनंतर पात्र महिलांना योजनेचे पैसे मिळतील. आम्ही ट्रम्प यांचा हातच कापून टाकू. ट्रम्प, तुम्ही जर आमच्या नेत्याकडे आक्रमक हात पुढे केला तर आम्ही तो हातच कापून टाकू, त्यांच्या पूर्ण जगाला पेटवून टाकू, असा इशारा इराणी लष्कराचे प्रवक्ते जनरल अबोल फजल शेखरेक यांनी अमेरिकेला दिला आहे. 1.12 लाख नोकऱ्या, मोदींचा मोठा निर्णय. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय लघु उद्योग विकास बँकेला 5,000 कोटी रुपयांच्या इक्विटी समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. MSMEंना कर्ज प्रोत्साहन म्हणून ही अंमलबजावणी केली जाईल. 25.74 लाख उद्योगांना याचा फायदा होईल आणि 1.12 लाख नोकऱ्या यामुळे निर्माण होतील असा अंदाज आहे.